घटना पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या आदेशानुसार माझा देश माझा कुंकू हा आंदोलन आम्ही आज इथं केलेला आहे। देशातील जी परिस्थिती आहे पूर्ण ढासळत चाललेली आहे। महिलांचं जे महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे। पहलगाम हल्ल्यानंतर एक अपेक्षा होती की काहीतरी एक चित्र बदलेल देशाचं, पण ते न बदलता आजच्या घडीला चित्र अजून विचित्र झालेलं आहे। तर आज 14 तारखेला पाकिस्तान सोबत तुम्ही क्रिकेट मॅच ठेवता कशाला? अरे ज्या लोकांचे आपल्याला तोंड पाहायचं नाही त्यांच्यासोबत क्रिकेट मॅच ठेवून तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करता? तुमचं म्हणजे झालेली तुम्ही जे चुका करत आहे त्याच्यावर पांघरून टाकायचं हे एक निष्फळ प्रयत्न आहे। खरं म्हटलं तर या क्रिकेटवर तुम्ही बहिष्कार टाकायला पाहिजे होतं, पण ते न करता आज एक क्रिकेट सगळ्यांचं म्हणजे आवडीचं खेळ आहे म्हणून ते एक मनोरंजन म्हणून तुम्ही तिथं हे दाखवता, हे टोटल पूर्णपणे चुकीचं आहे। आणि ज्या पंतप्रधान त्यांना जर महिलांचं होणाऱ्या अत्याचाराकडे त्यांना जर काही वाटत नसेल, मग त्याचल्या पंतप्रधानांना आम्ही हे कुंकूचं पॅकेट आम्ही त्यांना पाठवित आहोत। आणि आजच्या घडीला इथं पहलगाम हल्ला असो की मणिपूरचा अत्याचार असो हे पूर्ण जगाने पाहिलेला आहे। रस्त्यावर महिलांना निवस्त्र करून जे बलात्कार झालेले आहे त्यावर सुद्धा मलम लावायला आजच्या घडीला मणिपूरला गेले। काय दाखवायचं? त्यावेळेस कुठं गेले होते पंतप्रधान? मणिपूरनं पूर्णपणे जळत असताना पंतप्रधान तिथं गेले नाही आणि आजच्या घडीला जाता। अरे हे किती शर्मेची बाब आहे। आणि म्हणून आम्ही हे कुंकूचं पॅकेट आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये पाठवत आहे। असाल तर लावून बसा म्हणा घ्या आहे हे काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मोदी सरकार? एकीकडं महागाई जास्त कमी, एकीकडं लाडक्या बहिणीची योजना ती बंद, दर 3 महिन्याला 4 महिन्याला पैसे टाकतात आणि ते तोंड पुसण्यासारखे गोपळाला गुळ पुसण्याची आदत या मोदी सरकारची आहे। आता हे आम्हाला हे पाकिस्तान बरोबर क्रिकेट नकोच आहे का बरं? पहलगाम हल्ल्यामध्ये कितीतरी महिलांचं सिंदूर पुसलं गेलं, हां, तर त्यांची बाईलेक असती, त्यांचं कोणी असतं, देशाच्या बाईलेकी त्यांच्या नाहीत का? हे मोदी सरकारला केव्हा जाग येणार आहे? एक सगळ्या पहलगाम हल्ल्याच्या नंतर सगळा देश हादरला, हे मोदी सरकारला काही दिसत नाही? सत्तेत राहून हे काय खेळ चालू आहे? आणि त्यांच्या सत्तेमध्ये असते पाकिस्तान बरोबर मॅच घेतात, याचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं धिक्कार करत आहोत। आम्हाला ही मॅच नको आहे। मोदी सरकारला जर जाग असेल, देशाच्या जर नागरिकाची काही काळजी असेल, आमच्या भावनेचा जर त्यांनी विचार केला तर ही मॅच रद्द करावी। त्यांनी रद्द करून मग आम्ही त्यांना काय ते बोलू, नाही तर हे कुंकू आम्ही भेट करतो आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या वतीनं। ते कुंकू सबंध भाजपाच्या लोकांनी लावून महिलेसारखं हातावर हात ठेवून बघायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। त्यांना तर सक्षम महिला ऐकत नाहीत काय? जिथे जर महिला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान असती तर आज ती महिला हा निर्णय घेऊ शकली असती की हे क्रिकेट नको आहे आम्हाला। पाकिस्तान बरोबर का क्रिकेट खेळायची? कुठल्या ह्याच्यामध्ये सट्टेबाजी, पैसा, या सरकारला फक्त पैशाची लालच आहे, यांना भावनेची काही कदर नाही आहे। म्हणून आम्हाला मोदी सरकारचा धिक्कार आहे, मोदीचा निषेध आहे आणि पाकिस्तान मुर्दाबाद राहील आहे। आणि आमची भारत सरकार जे भारत माता जिंदाबाद आहे ती हमेशा राहील आणि नेहमी राहील। म्हणून आम्ही सदैव म्हणतो की त्या भारतीय सेनेला पण आमचा सलाम आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।